भाजप निवडणूक हरतीये म्हणूनच भीतीपोटी कलेक्टरांवर दबाव आणते असा थेट आरोप काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केलाय। केंद्रीय गृह मंत्रालयाने 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावलंय। सगळ्या कार्यकर्त्यांनी शेवटचं ईव्हीएम मशीन ओपन होईपर्यंत तिथून हलायचं नाही अशा सूचनाही दिल्यात असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। तर राऊतांनीही या दाव्यावर भाजपवर टीका केली आहे। ही जी चर्चा आहे की केंद्रीय गृहमंत्र्याकडून देशाच्या 150 कलेक्टरला फोन गेलेत आणि काही झालं तरी तिथं कॅन्डिडेट जिंकवा अशा पद्धतीचे रूमर सुरू झाली, म्हणजे भाजप निवडणूक हारते आहे आणि म्हणून भीतीपोटी कलेक्टरवर दबाव आणते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते। महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शेवटचं ईव्हीएम मशीन ओपन होतपर्यंत त्या ठिकाणी हलायचं नाही, पूर्ण काळ त्या ठिकाणी राहायचं। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार। गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही। जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।